डिलिमिटेशन बिलावरून खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा आहेत असं राऊतांनी म्हटलंय। उडता पंजाब नंतर उडता भाजपा असा घणाघातही राऊतांनी केलाय। यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले। विरोधक सिरियल लायर आहेत, ते दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात असा हल्लाबोल फडणवीसांनी केलाय। नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते। ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं, यापूर्वी झालेलं आहे। पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही। ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणले आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते। आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी। 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या। ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूण हत्या ही विरोधी पक्षाने केली, त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे। आणि ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या प्रत्येकाला हे माहिती आहे, 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं। यासोबतच सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना खोचक सवाल विचारत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। जर मी महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर मी पदावर राहू शकत नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते। तसंच महिलांसाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का, तुमची तयारी आहे का, असा सवाल अंधारे यांनी विचारलाय। जर मी या खुर्चीवरून महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर मला पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी राजीनामा दिला। ते खरे महिलांचे कैवारी होते फडणवीस साहेब। आपण जर खरंच महिलांचे कैवारी असाल आणि आपल्याला जर एवढं वाटत असेल तर हे सगळं 1 कोटी सह्या बियाचं काही गरज नाही। काय तुमची तयारी आहे का? काय तुमची तयारी आहे का तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची? ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकास्त्र डागलंय। तुम्ही महिलांना तुच्छ लेखता, तुमच्याच चांगदेवाचा अहंकार भरलाय अशी घणाघाती टीका फडणवीसांवर केली आहे। तर याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। कोण चांगदेव आणि कोण मुक्ताई हे अंधारेंनी सांगू नये। तुम्ही काय काय मुक्ता फळं उधळली ते महाराष्ट्राला सांगितलं तर चक्कर येऊन पडाल असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। म्हटल्यावर त्यांनी काल सांगितलं की पवार साहेब म्हटले तर नाही असं तुम्ही म्हणताय, याचा अर्थ तुम्ही प्रणिती शिंदे आणि सुप्रिया सुळे या दोघींचा अवमान करताय। दोघीही संसदेत आहेत आणि दोघींनी तुम्हाला सांगितलं, दोघींनी उत्तर दिली आणि दोघींच्या उत्तरांना तुम्ही नाकारता, याचा अर्थ तुम्ही महिलांना कमी लेखता, हा स्पष्ट अर्थ आहे। जर तुम्ही स्तराची भाषा करत असाल, मी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातलं लेकरू आहे, ज्या वारकरी संप्रदायामध्ये चांगदेवांना अहंकार झाला आणि ते म्हणाले की मुक्ताई सारख्या छोट्या पोरीशी मी बोलणार नाही। आणि त्यावेळेला मुक्ताईने जे सांगितलं, मी लहान आहे, मी मुक्ताईच्या नखाची पण सर करू शकत नाही, पण तुमच्यामध्ये चांगदेवाचा अहंकार भरलाय का ते बघा जरा। कोण चांगदेव आहे आणि कोण मुक्ताबाई हे सांगण्याच्या भानगडीमध्ये सुषमा अंधारेंनी पडू नये। सुषमाताई, आपण काय काय मुक्ताफळ उधळली होती हे जर का महाराष्ट्राला सांगायला लागलो तर तुम्ही अंधार येऊन चक्कर येऊन पडाल। महाराष्ट्रामध्ये मुक्ताफळ उधळण्यामध्ये नंबर 1 कोण असेल तर सुषमा अंधारे आहेत। आणि चांगदेव वगैरेची भाषा करू नका। देवेंद्रजी फडणवीस 3 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। उद्धवजी ठाकरे यांना पाठीमध्ये खंजीर खोपसून एकदाच मुख्यमंत्रीपद मिळालं। त्यामुळं आधी आपल्या पक्षाकडे बघा आणि आपल्या पक्षात पडलेला अंधार तो बघा आणि मग इतरांवर टीका करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।